नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उच्च न्यायालयाने शिक्षणाच्या गुणवत्तेवर केले प्रश्नचिन्ह निर्माण. बातमी बघत रहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित विधी महाविद्यालयात केवळ 6 पूर्णकालीन प्राध्यापक आहेत, तर तब्बल 26 अध्यापक हे तासिका तत्त्वावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. अशात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शिक्षणाच्या दर्जावर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. तसेच या महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांची स्पर्धा कसे करतील, असा विद्यापीठामध्ये त्यांचा क्रमांक लागला किंवा तेथील शैक्षणिक शुल्क त्यांना परवडले नाही म्हणून त्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळू नये असे नाही, अशी मौखिक नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. व्हिजिटिंग प्राध्यापकाची नियुक्ती कोणत्या निकषाने केली जाते, त्यांची गुणवत्ता आणि पात्रता तपासली जाते का, अन्यथा शिक्षणाची गुणवत्ता कशी टिकेल, असा गंभीर सवाल न्यायालयाने विचारला. या पार्श्वभूमीवर बार कौन्सिलवरील न्यायालयाने नाराजी व्यक्त केली व समस्येच्या निराकरणासाठी बार कौन्सिलने ठोस पावले उचलली नाहीत तर असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने या प्रकरणाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात एकूण विद्यार्थी संख्या, कायमस्वरूपी प्राध्यापकाची संख्या आणि व्हिजिटिंग प्राध्यापकाची संख्या यांची संपूर्ण माहिती 2 आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिलेले आहे. या समस्येमध्ये लक्ष वेधत अशोक करंदीकर यांनी त्यांचे वकील संदीप तिवारी यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेनुसार सर्व शासकीय महाविद्यालयामध्ये पूर्णकालीन प्राध्यापकाची संख्या मुळात कमी असून यात नागपूर महाविद्यालयातील विधी महाविद्यालयातील परिस्थिती फारच वाईट आहे. येथे 1 प्राचार्य व 4 सहाय्यक प्राध्यापक जागा मंजूर करण्यात आल्या असून त्यातील 1 सहाय्यक प्राध्यापकाची ही जागा रिक्त आहे. या तुलनेत 2020-21 या शैक्षणिक वर्षात येथे तासिका तत्त्वावर काम करणारे तब्बल 57 अध्यापक कार्यरत होते. पुढे 2021-22 येथे 6 पूर्ण वेळ प्राध्यापकाची नियुक्ती करण्यात आली असून सध्या तासिका तत्त्वावर काम करणारे 38 प्राध्यापक येथे व्हिजिटिंग स्वरूपामध्ये 38 प्राध्यापक येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करताना शिकवत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आलेला आहे. नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विधी महाविद्यालयात स्थिती समोर आल्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 2007 पासून ही स्थिती असल्याचे लक्षात आल्यावर तर हे धक्कादायक असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. शहरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा दर्जा बघा आणि या विधी महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा बघा, असे मौखिक निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. विधी महाविद्यालयातील विद्यार्थी बाहेरील जगाशी स्पर्धा कसे करतील, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.